पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। एकी यया परी पार्थ दोषुक शाळीले सर्वथा। बेसिक क्वालिफिकेशन काय? जर प्राणाच्या ठिकाणी काम करायचं तर शक्यतो शरीराचा आचार व्यवहार व्यापार हा अधिकाधिक सात्विक असावा। आता इथे दुसरा दोन प्रकारांनी आता अर्थ दुसऱ्या प्रकारचा एकी यया परी पार्थ दोषुक शाळीले सर्वथा एवढ्यातच त्याचं वर्णन झालं। एक म्हणजे एका प्रकारचे लोक जे यज्ञ करणारे आहेत ते काय करतात? यया परी पार्था दोषुक शाळीले सर्वथा याप्रमाणे करतात। पार्था काय? ते आपल्या इंद्रियांच्या ठिकाणचे दोष दूर करतात। कसे करतात त्याचं आपल्याला स्पष्टीकरण घ्यायला पाहिजे, कारण तिथंच विषय संपवायचा आहे। तर काय काय संपवतात, काय त्याचा दोष दूर करण्याचं साधन आहे, तर ते आपल्याला सांगतात की दोषुक शाळीले सर्वथा इंद्रिय आणि इंद्रियाचं कर्म। डोळ्यांनी पाहणे हे डोळ्यांचं कर्म आहे, कानांनी ऐकणे हे कानांचं कर्म आहे। तर डोळ्यांनी पाहणं कानांनी ऐकणं हा जो व्यापार आहे, हा जो व्यवहार आहे, आता हा व्यवहार सगळ्यांनाच करावा लागणार आहे। योगी असला तरी काय झालं, त्यांनी काही डोळे मिटलेले नाही आहेत, जगात वावरताना तो डोळे उघडे ठेवूनच फिरतोय। हा समोरचा मनुष्य हा चांगला आहे वाईट आहे योग्य आहे अयोग्य आहे त्याला सुद्धा कळतोय। त्यामुळे त्याचे सगळे जे काही इंद्रिय व्यापार आहेत ते चालूच आहे। आता हे सगळे इंद्रिय व्यापार चालू असताना सुद्धा ते व्यापार यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वाणी इंद्रिय कर्माणी ही सगळी इंद्रिय कर्म जी आहेत ती दोषापासून दूर केली आहेत, जे दोष शाळीले। आता आमच्या इंद्रियांच्या व्यापारांमध्ये जे दोष निर्माण होतात ते त्याच्या ठिकाणी का नाही होत, तर ते म्हणतात का नाही होत याचं कारण एकच आहे की तो जे पाहतो ते फक्त ईश्वर भावानीच पाहतो। त्याच्या ठिकाणी जे घडतं ते फक्त प्रत्येक घटनेचा आयाम हा ईश्वर प्रवृत्तीनीच पुढे गेलेला असतो किंवा त्याच दिशेने कार्यरत झालेला असतो, की त्याच्या ठिकाणी वेडावाकडा विचारच नाही, त्याच्या ठिकाणचा व्यवहार लौकिक नाहीच। आणि म्हणून तो त्याचे व्यापार व्यवहार करत असताना आमच्यासारखा स्वार्थ आहे, माझ्या आनंदाचा विचार आहे, माझ्या जवळच्या माणसाच्या आनंदाचा विचार आहे, किंवा आमच्या नेमकं काय सोयीचं आहे, तुम्ही असं कसं म्हणता, आम्ही असं कसं म्हणतो, काही नाही। त्याच्या सकट सर्व काही परमेश्वर स्वरूप आहे। म्हणजे तो इंद्रियांचा जो उपयोग करतो तो केवळ आत्म्याच्या पातळीवरती करतो। त्याचा सगळा जो व्यापार आहे तो आत्मिक पातळीवर झाल्यामुळे
त्याला दोषच लागत नाही. आता हे सगळा विषय मागे येऊन गेलेला आहे की कशा प्रकारे त्या दोषापासून तो दूर जातो. फलाची अपेक्षा नाही म्हणजे निष्काम, आणि दुसरं म्हणजे तो निस्संग. हे दोन शब्द आपल्याला येऊन गेलेले की या दोन गोष्टींच्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं कर्म बाधित होत नाही. आता त्यांनी तो विषय इथे मांडला. त्यांनी पुन्हा आपल्याला सांगितलं की त्याचे सगळे इंद्रिय व्यापार तो कसे करतो, निस्संग होऊन करतो, आणि त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फळाची अपेक्षा शिल्लक नसते. आता पुढे जे आहे, आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला. मंथा विवेकू केला काल झालंय आपलं. हृदयरूपी आरणीमध्ये त्याची घुसळण आहे. तो उपशमे निहाटीला, तर त्यांनी शांतीने तो बळकट केला. निहाटीला म्हणजे धैर्यवरी दाटीला, त्याच्यावरती मोठ्या धैर्याने त्याला अगदी रोखून धरलं. गुरुवाक्ये काढीला बळकटपणे, गुरूंच्या वाक्याच्या रूपी दोरीने तो जो अग्नी आहे तो मंथन करून बाहेर काढला. ऐसे समरसे मंथन केले. अशा प्रकारे समभावाने योग्य पद्धतीने त्यांनी मंथन केलं. तेथ झळकरी काजा आले, तिथे फळ ताबडतोब मिळालं. जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे, जिथे ज्ञानरूपी अग्नी प्रकटला. आता इथे आपल्याला स्पष्टीकरणाचा विषय इथे. पहिला वृद्धी सिद्धीचा संभ्रम. ज्ञान प्रकट होत असताना काय होतं म्हणाले, या वृद्धी सिद्धी समोर येऊन उभ्या राहतात आणि त्याचा संभ्रम उत्पन्न होतो. तो निवर्तोनी गेला धूमू. पण हा आता माऊली सांगतात या वरच्या श्लोकाप्रमाणे हा कोण आहे, जुव्वती ज्ञानदीपिते, अशा अग्निनी ज्ञानाग्निनी प्रदीप्त झालेल्या स्थानावरती हा आत्मसंयम योगानी त्या ठिकाणी हे सगळं आहुती टाकतोय. आता हा आत्मसंयमाच्या ठिकाणी असल्यामुळे या वृद्धिसिद्धी त्याला खेचू शकत नाहीत. आपल्याला पुढच्या श्लोकाचा अर्धा भाग आहे ना, आत्मसंयम योगाग्नौ. त्या योगरूपी अग्नीमध्ये हा ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या अशा आहुती ज्या आहेत टाकत जातो. आता तिथे प्रदीप्तता ज्ञानाने आलेली असल्यामुळे आता याला वृद्धिसिद्धी अडकवत नाही, हा कुठेच अटकत नाही. मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू, तया मनाचे मोकळे. आता ही स्थिती जी आहे या ठिकाणी सूक्ष्म असं स्फुल्लिंग त्यामध्ये प्रकटलं. आणि हे जे मन आहे कसं झालं, हे मन तया मोकळे मनाचे. आता हा संबंध कुठे लावला त्यांनी, पतंजलीच्या अष्टांग योगाशी. हे मन कुठे जाऊन पोचलेलं आहे, त्या संयमामध्ये. त्या संयमामध्ये काय राहतं, काहीही वृत्ती राहत नाही, काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून शब्द कोणता वापरला, मन मोकळे. हे मन उपाधिरहित झालं आहे, हे मन बंधरहित झालं आहे. आता एवढा अभ्यास पूर्ण झाला आहे की त्या अभ्यासाने मनामध्ये वृत्ती निर्माण होत नाही आहे. आणि म्हणून म्हणाले, तेची पेटवण घातले, जे यमदमी हळू वारले. आता दुसरा स्पष्टीकरणाचा विषय आहे. यम आणि दम वापरलाय. दमन कोणाचं केलंय, इंद्रियांचं, वृत्तींचं. कशाच्या आधाराने केलंय, यमाच्या आधाराने. यम काय आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. त्यांनी सांगितलं याचा अभ्यास केलाच पाहिजे. योग मार्गामध्ये येऊन आम्ही आपले हठयोगी आहोत, आम्ही आपले असे काय अनेक प्रकार, लोक म्हणतात आम्ही अशा उड्या मारतो, आम्ही असं पद्मासन घालतो, आम्ही असं भोजन घेत नाही, आम्ही अमुक करतो, आम्ही तमुक करतो. हे सगळे जे हठयोग आहेत ते म्हणतात हे सगळे ठीक आहेत, पण ह्याच्या मुळाशी काय पाहिजे, यम पाहिजेच. यमाला पर्याय नाही. यमानीच काय होईल, दमन होईल. म्हणून ते इथे म्हणतात की आपल्याला इथे शब्द आलाय बघा, म्हणून यमदमी हळू वारले. हे मन कसं आहे, या मनाला फार फार सूक्ष्म केलंय. हळू वारले आईते होते. ते मन अत्यंत हळुवार म्हणजे अत्यंत सूक्ष्म
अत्यंत तरल, अत्यंत मोकळं असं ज्यांनी केलेलं आहे, तेथे सांदूकपणे ज्वाळा समृद्धा. म्हणाले तिथे आता या ज्वाळा सांदूकपणे भडकलेल्या आहेत, कारण असं मन मिळालं, ज्वाळा समृद्ध झाले आहेत. मग वासनांतराची या समिधा स्नेहेनी नानाविधा जाळिलिया. आता हे सगळं झाल्यावर काय झालं, तेथ सोहम मंत्रे दीक्षिती. हा जो यज्ञ करायला बसलेला आहे त्याची धारणा कशी झाली आहे, सोहम भावाची. आता हे ज्ञानदेवांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. योग मार्गाची उपासना सांगत असले तरी सुद्धा या ठिकाणी हा सोहम भाव ही ज्ञानाची स्थिती आहे, की सहा अहम, मी तो आहे या जाणीवेत केवळ तो राहतो. दीक्षिती, तो यज्ञ करणारा. इंद्रिय कर्माची या आहुती आहे. म्हणाले इंद्रियांची जी कर्म आहेत त्याच्या आहुती टाकल्या. इंद्रिय आणि कर्म दोन्ही नष्ट झाले. तिये ज्ञानानळी प्रदीप्ती तिधलिया. ज्ञानाच्या अग्नीमध्ये हे प्रदीप्त झालंय. म्हणजे आता या दीक्षिताच्या, या यज्ञकर्त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकट झालेलं आहे. पाठी प्राणक्रियेचे निसृवेनिशी, हे विषय सोडून द्या आता, हे आपण पाहिलेत कालचे. अवभृत स्नान झालेलं आहे. एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. माऊली म्हणतात आमचा जो मार्ग आहे तो अत्यंत अवघड आहे. हा योगाचा मार्ग आहे. आता आपल्याला हे तासभर झगडा देता देता आपली डोकी हैराण व्हायची वेळ आली. अरे चाललंय काय आणि किती वेळ चालणार आहे. आज आता हे संपत नाही आहे योग प्रकरण. माऊली म्हणतात की हे सगळं अवघड आहे. म्हणाले हा अग्निप्रवेशूची नीच नव्हा, भ्रतारे वीण करावा. म्हणाले योगमार्गाचं आकर्षण आता काय आहे, आमच्या टी व्हीवरती एवढी चॅनेल्स की फिट योगा आम्हाला जेव्हा दाखवतात, त्यावेळी जेव्हा योग हा योगा झाला त्यावेळी त्या योग शब्दाचं जे काही दुस्तरपण आहे ते खूप दूर गेलं. योग नावाचा शब्द योगाहून पातळ झालेला आहे. जे बाहेर पाहतो आम्ही योगाचं स्वरूप, तसा योग विषय नाही आहे. योग विषय खूप वेगळा आहे. आणि आज समाजामध्ये जिथे तिथे मनुष्य त्याचा अभ्यास करतो की फिट प्रोग्राम आहे. आपल्या शरीराला थोडं तंदुरुस्त राहता यावं. आम्ही आता हालचाल करण्यामध्ये मर्यादित झालो, म्हणून आम्ही जर योगाच्या हालचाली केल्या तर त्या हालचालीच अशा आहेत की ज्या हालचालींनी शरीराला, मनाला आणि बुद्धीला तिन्हीला तरतरी देण्याचं त्या हालचालींमध्ये सामर्थ्य आहे. हा म्हणजे योग नव्हे, हा म्हणजे योगाचा अभ्यास पण नव्हे. पण आता ठीक आहे, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि लोकांच्या आरोग्याकरता म्हणून या लोकांनी खूप खूप प्रयत्नशील राहिलेले आहेत. रामदेव बाबांच्या सारखे लोक आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांनी सामान्य माणसापर्यंत आरोग्याच्या दृष्टीने योगाचा अभ्यास याचे एक छोटी छोटी पॅकेजेस बनवलेली आहेत. रामदेव बाबांचं पण पॅकेज आहे. तेवढं पाहिलं की आपण रामदेव बाबांचं बघून करतो, पण योग हा टी व्हीवर बघून आणि कुठेतरी लांब उभं राहून शिकण्याचा खरा म्हणजे विषय नाही. प्राणायाम तर नक्कीच नाही आहे. आता इतकं सगळं आपण 6वा अध्याय यायच्या आधी बोललोय. कशाकरता बोललो की योग हा यज्ञ काय आहे, त्याच्यामध्ये संयम ह्या शब्दाचं स्वरूप काय आहे, त्याचबरोबर संबंध योगाचं हे रूपक आहे. हे माऊलींनी जी अनेक पूर्ण रूपक ज्ञानेश्वरीत सांगितली आहेत त्यातलं हे सुद्धा एक पूर्ण रूपक आहे. त्यामुळे ह्या 2 श्लोकांच्या निमित्ताने त्यांनी पतंजली योगसूत्राचं आणि त्यांच्या कुंडलिनी योगाचं या दोघांमध्ये आपल्याला एकत्रित असं या रूपकाच्या द्वारे दर्शन घडवलेलं आहे. आणि आपण बघा पुढे सुद्धा आपल्या लक्षात येईल काही काही ज्ञानेश्वरीच्या जागा अशा आहेत की तिथे आपल्याला खडकच फोडावे लागतात. एके दिवशी विषयाचं वाचन करायचं, समजून घ्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तो विषय बघायचा. तो 2दा बघितल्याशिवाय काही तो विषय लक्षात येत नाही की चाललंय काय, आपण चाललोय कुठे. आत्तासुद्धा आपण 4 वेळा बघितलं तरीसुद्धा रूपकामध्ये वैराग्याला काय म्हटले तर पुन्हा ओवीच पाहायला पाहिजे. असं डोक्यामध्ये फिट बसू शकत नाही.
अवघड आहे विषय. त्यामुळे यज्ञाचे जे अनेक प्रकार आहेत, आपण जेव्हा नेहमीप्रमाणे अध्यायाचा सारांश घेऊ तेव्हा आपण ते पाहू. पण विषयाला भिडावं आणि त्याच्या अवघडपणाला पण थोडं भिडावं. काय 50% आपल्याला लक्षात राहिलं नाही राहिलं सोडून दिलं. संस्कार कधी जात नाही, त्याचा संस्कार झालेला असतो. कधीतरी कुठेतरी आपण जेव्हा दुसरं एखाद्याचं व्याख्यान ऐकायला गेलो की आपल्याला ते सगळं सोपं होतं. त्याचं कारण मेंदूनी ते सगळं रजिस्टर केलेलं असतं. आपल्याला आत्ता तरी जरी वाटत असलं की जरी नोंद आमच्याकडे राहिली आहे का नाही राहिलेली असते. आणि त्यामुळे आता आपण पुढे जाऊ आणि इथे आता उरलेले जे यज्ञ आहेत ते आपण बघून घेऊ. द्रव्ययज्ञस्तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रताः. म्हणाले आता दुसरे प्रकार सांगतो. सगळे यज्ञाचे प्रकार भगवंत सांगतायत. द्रव्ययज्ञ करावा, तपयज्ञ करावा, योगयज्ञ करावा, तथा परे म्हणजे अष्टांग योग यज्ञ करावा. असे वेगळे वेगळे लोक आपापल्या इच्छेप्रमाणे वेगळे वेगळे यज्ञ करतात. स्वाध्याय यज्ञच आहे, ज्ञान यज्ञ आहे आणि संशितव्रतः कठोर व्रताचं आचरण करणारे असे जे श्रेष्ठ पुरुष आहेत ते अशा प्रकारे हे यज्ञ करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या यज्ञांचा अवलंब करतात. आपल्याला माहीत नाही की स्वाध्यायामध्ये किती कठोर व्रत आचरता येतील. आता वासुदेवानंद सरस्वतींच्या सारख्यांनी कृष्ण चांद्रायणासारखी व्रतं केलेली. अवघड व्रत आहे, एकापेक्षा एक व्रतं अवघड आहेत. आपल्याला म्हटलं तसं अनेक सत्रांनी यज्ञ करणं अवघड आहे, पण करतात. अनेक भगीरथाचे प्रयत्न आहेत. अवघड तपाचरण आहे. तपाचरणाचं उदाहरण आहे इथे त्यांनी तपयज्ञ सांगितलेलं. किती पिढ्या चाललेला आहे, सगर राजापासून ते गंगेचं अवतरण होईपर्यंत चालू आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की द्रव्य यज्ञ आहे, की द्रव्य आम्ही खर्च करावं, द्रव्य द्यावं. प्रत्यक्ष द्रव्य शब्दाने माणसाकडे जी जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा लाभ द्यावा. समजा शरीर संपदा आहे, शरीर संपदेचा लाभ द्यावा. श्रम करण्याचं सामर्थ्य आहे तर आपलं श्रम हीच आपली संपत्ती आहे, हेच आपलं द्रव्य आहे. ज्याच्याकडे जे आहे, ज्याच्याकडे जे त्याच्या समृद्धीचा विषय आहे तो समृद्धीचा विषय त्यांनी दानासारखा त्याचा लाभ करून द्यावा, उपयोग करून द्यावा. द्रव्य म्हणजे पैसेच एवढा विचार करू नये. आणि प्रत्येकाकडे देवानी काहीतरी दिलेलंच आहे. अयोग्य पुरुषो नास्ती. या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही आहे की जी कशालाच योग्य नाही. ती कशाला न कशाला तरी योग्य आहेच. आपल्याकडे काय योग्यतेचं आहे, आपल्याकडे काय देण्यासारखं आहे ते आपण जरूर द्यावं. त्याचं दान आपण करत राहावं. आणि द्रव्य या शब्दाचा तर प्रत्यक्ष अर्थ आहेच आहे. काही काही लोकांना असं वाटतं की अरे हे अमुक एक लोक खूप श्रमाने कार्य करतात. समजा रामकृष्ण मठ आहे, याच्यासारखे आणखीन कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत की ज्या ठिकाणी लोक व्रती होतात आणि जीवनव्रत स्वीकारून आपलं संबंध जीवन त्या संस्थेला वाहतात. आता एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी पुष्कळ पैसे मिळवण्याचं सामर्थ्य आहे आणि त्या व्यक्तीला जर वाटलं नाही नाही मी श्रमदानच करावं किंवा त्या संस्थेलाच मी वाहून घ्यावं, तर त्याचं समजा कौशल्य त्या श्रमात नसेल तर तो आयुष्यभर तिथे राहील, पण त्याच्याकडे जे आहे त्याचा पूर्ण लाभ तो देऊ शकणार नाही. त्यामुळे आमच्याकडे जे काय आहे ते लोकांच्यामध्ये काय श्रेष्ठ ठरणार आहे हा त्याचा विषय नाही आहे. एखाद्या माणसाला जर पैसे मिळवण्याचं कौशल्य आहे त्यांनी जरूर पैसे मिळवावे. सगळ्यांच्याकडे ते कौशल्य नाही आहे. मिळवलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हे ठरवावं ना. कारण आपल्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा उपयोग करून घेऊन त्यांनी सांगितलं हा यज्ञ आहे आणि हा यज्ञ आपण आपल्या जीवनामध्ये करत राहावा. एखाद्या माणसाच्याकडे शरीर चांगलं कणखर शरीर आहे आणि त्या कणखर शरीराने त्याला तपाचरण करण्याचं सामर्थ्य आहे. जसं आमचे नर्मदे हर हर, आमचे कुंटे पुन्हा 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 पुन्हा
अत्यंत अवघड कठोर अशी नर्मदा परिक्रमा करत राहतात, करू शकतात, कारण शरीर साथ देते. दुसऱ्या एखाद्याला वाटलं हो ते करतात आम्ही का करू नये, अरे ती ताकद आमची आहे का? आम्ही घरी नर्मदेची स्तोत्र वाचून उपासना करावी. आमची ताकद जितकी आहे तितकाच त्याचा लाभ घ्यावा. आपल्याकडे जे जे द्रव्य आहे, आपल्याकडे जे सामर्थ्य आहे, आपल्याकडे जे स्किल आहे, जे कौशल्य आहे, जे वैशिष्ट्य आहे, त्याचा उपयोग करावा. मग ते तप असेल, नाहीतर ते द्रव्य असेल, नाहीतर त्यांनी पुढे म्हटलंय की हा जो योग यज्ञ आहे अवघड आहे. आत्ता आपण पाहिलं, त्याचं सगळं स्पष्टीकरण झालं की अष्टांग योग काय आहे. ते म्हणतात त्या अष्टांग योगाचा अभ्यास करावा. असे काही लोक आहेत. स्वाध्याय यज्ञ तो तर आपल्या प्रत्येकाकरता आहे. आपण आपल्या जीवनामध्ये काही निश्चित ध्येय ठरवून घ्यावं आणि तेवढ्या ध्येयाकरता आपलं जीवन आपण वेचावं. आपल्याला एका वेळी सगळं पाहिजे असतं, त्यातलं आपल्याला काही मिळत नाही. कोणतं एकही मिळत नाही आणि अनेकही मिळत. आपल्या आयुष्यात एक ठरवलं, प्रपंच करायचा आहे, नेटानी करा, नेटानी करा, बस आहे, यज्ञच आहे. प्रपंच करणं यज्ञच आहे. मुलांना शिकवायचं आहे, आम्ही स्वीकारलं आहे, यज्ञच आहे. मग आता ते शिकवणं आमच्याकडनं अत्यंत प्रामाणिकपणे झालं पाहिजे. ते कार्य आम्ही उत्तम प्रकारे केलं पाहिजे. संपला विषय. आपल्या जीवनामध्ये आम्ही काय स्वीकारलं आहे. म्हणून ते म्हणतात इथे की ह्या स्वाध्यायामध्ये सुद्धा आम्ही नामस्मरण करणार का, आम्ही शास्त्राभ्यास करणार का, आम्ही चिंतन करणार. कारण काय, आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. शास्त्र समजून घ्यावं, शास्त्रावरती चिंतन करावं आणि चिंतनातून ध्यास घ्यावा. कारण मला काय आवडेल, माझं मन कशाकडे अधिक आकृष्ट होतं, हे सगळ्यांचं सारखं नाही आहे. हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. म्हणून ते म्हणतात स्वाध्याय यज्ञ कोणी करेल, कोणी ज्ञान यज्ञ करेल. कुणाला फक्त तेवढ्याच चिंतनाची आस असते आणि त्यांना तेवढीच गोष्ट आवडते, तोच त्यांच्या रुचीचा विषय आहे. की एक परमात्म स्वरूप युक्तिवादानी, तर्कानी, प्रत्येक वेगवेगळ्या स्तरावरती कसं सिद्ध करायचं. आणि ते त्याच चिंतनात असतात, अहोरात्र त्या चिंतनात असतात. आपण जसं यांचं बघितलं होतं ना, वाचस्पती मिश्रांची कथा, संबंध आयुष्य हे केवळ तत्वज्ञानाच्या अभ्यासाकरता दिलं. त्यांना दुसऱ्या चिंतनामध्ये रसच यज्ञच आहे. त्यांना सगळ्या आयुष्यात आपल्या आईवडील जवळ राहतात, ते आपल्याला जेवायला खायला घालतात, आपल्या आईवडिलांनी आपला विवाह करून दिला, आता आईवडिलांच्या पश्चात आपली पत्नी आपल्याला सांभाळते. त्यांना कशाचंच भान. आता आंघोळीला जा म्हटले की आंघोळीला गेले, आंघोळी होऊन आले. हे जेवायचं आणून ठेवले, खा म्हटलं की खाल्लं. डोक्यात दुसरा विषय नाही. म्हणजे ज्या क्षणी माझं जीवन हा यज्ञ आहे याची उपनिषद सांगतात आपल्याला की ह्याची जाणीव आपल्याला जेव्हा होते की अरे हा मी जो श्वास घेतोय, हा श्वास माझ्या मालकीचा नाहीच आहे, हा मला त्यांनी दिला आहे. त्यांनी दिला आहे म्हणून मी श्वास घेतला आहे. आता तो जर यज्ञानी, तो जर यज्ञ करतोय, तो जर त्यागतोय आणि ह्यात त्याचं काय आहे, यात त्याचं काहीच नाही आहे, यात ह्या श्वासाने हाच देह चालायचा आहे. जर हा देह चालवण्याकरता तो त्याग करतोय, या श्वासावर माझी मालकी नाही, या देहावर माझी मालकी नाही, तर मी कशाकरता आसक्त होऊ. ही वृत्ती ज्या क्षणी मनामध्ये पक्की होईल आणि ते म्हणतात हे प्रत्ययाला येईल, त्या क्षणी आमच्या जीवनाचा यज्ञ सुरू झाला. तोपर्यंत होत नाही. आम्ही काय व्यवहारात मोठमोठ्या गोष्टी बोलतो. लोक म्हणतात अहो ते काय ते कर्मयोगीच आहेत, दुसरे म्हणतात अहो यांनी काय संबंध आयुष्यामध्ये आपलं आयुष्य सगळं भगवंताच्या सेवेमध्ये घालवलेलं आहे. असं काही नसतं. त्या व्यक्तीच्या ठिकाणी ती भावना, तो ईश्वर भाव इतक्या उत्कटतेने उत्पन्न झालेला असतो की आता याच्या पुढे हा देह नाही, या देहाची मालकी नाही, या देहाचा श्वास नाही, हे जे सगळं चाललं आहे हे फक्त तो आहे, यातलं माझं काही नाही.
मग ही भावना एकदा दृढमूल झाली आणि मग तो जो व्यवहार करेल तो यज्ञच आहे. आणि म्हणून आपल्याकडे उपनिषदांनी म्हटलंय यज्ञो वै पुरुषः. आमच्या सामान्य जीवनामध्ये किती उत्कट आणि मोठं व्हावं, किती म्हणजे आमच्यासारख्यानी आकाशाला गवसणी घालावी, भगवंतांनी उपलब्ध करून ठेवलं. विचारांची एवढी उंची दिली आहे आणि त्यांनी सांगितलं बसा त्याच्यावरती, आरूढ व्हा, झेपेल जमेल तेवढं करा, आनंदच आहे. त्याच्या मूळ रूपात सापडलं तर तो केवळ यज्ञ आहे. आणि म्हणून ते सांगतात हा ज्ञानयज्ञ आहे. आम्हाला तो किती झेपला, आम्ही तो किती अंगीकारला, आपल्या ठिकाणी आम्ही किती निरासक्त झालो. आमच्या ठिकाणची एवढी एवढी निरासक्ती आमच्या अंतःकरणाला व्यापक करणारी, आमचं अंतःकरण व्यापक होत जातं हळूहळू. म्हणून ते म्हणतात काही तर असे कठोर व्रत करणारे आहेत. एक द्रव्ययज्ञ मणिपती, एक तपसामग्रिया निपजती, एक योगयागू ही आहाती जे सांगितले. म्हणाले आपापल्या परीने कोणी तपाचा विचार करतात, कोणी द्रव्ययज्ञाचा विचार करतात, कोणी योगी आहेत, तर कोणी योगयागू ही आहाती जे सांगितले. योगयागाचा विचार म्हणजे यज्ञाचा विचार, योगरूपी यज्ञाचा विचार जे करतात. एकी शब्दी शब्दू यजिजे. एक असे आहेत वेद ह्याला शब्द वापरला आणि दुसरा शब्द त्याच्या पाठांतराला वापरला. एक असे आहेत की वेदातले शब्द आहेत त्या शब्दांनीच यजन करतात. म्हणजे आपलं संबंध आयुष्यभर वेदमंत्रांचं पठण करत राहतात. आमच्या किंजवडेकर शास्त्रींच्यासारखे आयुष्यभरात दुसरा कशाचाही विचार केला नाही, घनपाठी, परंतु इतकं पाठांतर, इतकं सतत त्याचं आवर्तन की दुसरा विषय त्यांच्या आयुष्याला स्पर्शला नाही. म्हणून तो वाग्यज्ञ म्हणीजे, त्याला वाग्यज्ञ असं म्हणा. ज्ञाने ज्ञेय गमीजे तो ज्ञानयज्ञ. ज्ञानाने आत्ता आपण बोललो ते की ज्ञेयते जे प्राप्त करण्याचं ब्रह्म आहे ते ब्रह्म आमच्या चिंतनातून आम्ही जर आकलन करण्याचा प्रयत्न करू तो अवघड आहे मार्ग, तर त्याला ज्ञानयज्ञ समजा. हे अर्जुना सकळ कुवाडे. त्यांनी सांगितलं अर्जुना हे सोपं नाही आहे, यज्ञ हा सोपा नव्हे. आम्ही व्यवहारामध्ये सामान्य उपासना करतो, सामान्य पद्धतीने सज्जनपणे वागतो, आचार चांगला ठेवतो, इथपर्यंत ठीक आहे. पण ह्याच्या पुढे म्हणाले अर्जुना सकळ कुवाडे, कोणताही यज्ञ घे सोपा नाही. जे अनुष्ठिता अतिसाकडे, म्हणाले जे अनुष्ठान करताना अति साकडे, जे अनुष्ठान करताना अत्यंतिक संकट येतात. साकडं म्हणजे संकट, अति म्हणजे अत्यंत. सारखी परीक्षा, हरिश्चंद्राची परीक्षा पाहिली, दिलीप राजाची परीक्षा पाहिली, शिबीची परीक्षा पाहिली, अंबरीशाची, सगळे परीक्षा देत व्रत घेतलं, स्वीकारलं की इतकं सोपं नाही. म्हणून म्हणाले परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे. परंतु ज्यांनी इंद्रियांना वश करून घेतलेलं आहे त्यांनी ज्या प्रमाणात इंद्रियांना वश केलं आहे त्या प्रमाणात त्या योग्यतेचं फळ त्या यज्ञाचं त्याला लाभेल. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, म्हणून संपन्न आपण यातीही केले आत्महवन. ते प्रवीण तेथ भले, म्हणजे जे श्रेष्ठ आहेत त्या क्षेत्रामध्ये ज्यांना कौशल्य प्राप्त झालेलं आहे आणि योग समृद्धी आथिले, योगाच्या समृद्धीनी जे आथिले संपन्न झालेले त्या ठिकाणी त्यांना ते प्राप्त झालेले त्याची संपन्नता. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. हे सगळं प्राप्त झालेलं असल्यामुळे त्यांचा जो जीवभाव आहे त्या जीवभावाचं समर्पण त्यांनी आत्मभावात करून टाकलेले. यज्ञ म्हणजे जीवभाव टाकून आत्मभाव प्राप्त करणे. माऊलींची व्याख्या झाली आता इथे. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. का केले? ते प्रवीण तेथ भले, त्यांचा अधिकार आहे म्हणून. आणि योग समृद्धी आथिले, आणि त्यांना या योगाची, त्यांना या एकूणच जो योग स्वीकारला आहे त्यातली जी काही लक्षणं आहेत, जी काही आवश्यकता आहे ते सगळं त्यांना प्राप्त झालेलं आहे. अपाने जुहती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती रुध्वा
प्राणायाम परायण. म्हणाले इथे अपाने जुहती प्राणम, अपानाचा प्राणामध्ये होम करायचा, प्राणाचा अपानामध्ये होम करायचा, प्राणापान गती रुध्वा, कुंभकाचा विचार करायचा. असे प्राणायाम परायण पुरुष जे आहेत तेही यज्ञच करणारे आहेत. मग अपाग्नीचा मुखी, अपानाग्नीचा मुखी, प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे. म्हणजे प्राणायामामध्ये विशेष कौशल्य कुणी मिळवलेलं आहे. अपानाच्या मुखामध्ये प्राण विसर्जित केलेत, प्राणद्रव्यांची आहुती दिलेली आहे. हवन केले एकी अभ्यास योगे, त्याचं हवन अभ्यासाने केलं आहे. म्हणजे फार सूक्ष्म असा प्राणायाम ज्यांनी आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतला आहे. एक अपानु प्राणी अर्पिती, तर दुसरे जे आहेत ते अपानामध्ये प्राणाचं अर्पण करतात. एक दोहितेही निरुधती, म्हणाले अपान प्राणामध्ये अर्पण करतात. एक दोहितेही निरुंधती, तर एक त्या दोघांचाही निरोध करतात आणि केवळ कुंभकाची प्राप्ती करून घेतात. ते प्राणायामी म्हणपती पंडुकुमारा, त्यांना प्राणायामी म्हणावं हे अर्जुना, ते प्राणायामामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्याचा विचार पण आपण थोडा पुढच्या वेळी करू. मग अपरे नियताहाराः प्राणान प्राणेषु जुह्वती सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. ते म्हणाले अपरे नियताहारा, काही जे लोक आहेत ते मिताहार स्वीकारतात. त्यांनी ठरवलेलं असतं हे एवढंच घ्यायचं. असे लोक पाहिलेले आहेत आपण की एक मुठभर अन्नच एका वेळी घेणार. कुणी कुणी संबंध आयुष्यभर भिजवलेल्या शेंगादाण्यांवरतीच राहतात. कुणी कुणी संबंध आयुष्य निराहारस्य देहिनः असं भगवंतानी म्हटलं आहे. म्हणून निराहार राहण्याकरता फक्त वऱ्याचे तांदूळ आमटी एक वेळा खातात. संबंध आयुष्यभर मी एक पाहिलेले आहेत अमरावतीच्या, फार श्रेष्ठ, त्यांचं मंदिरही फार सुंदर आहे गोपालकृष्णाचं. तर त्यांची परिस्थिती पण फार कठीण होती. कशातून त्या बाहेर पडल्या. त्यांच्या कुटुंबामध्ये पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण नसे, वैधव्य प्राप्त झालं, घरामध्ये संपत्ती यांच्याकरता विभागली जाऊ नये म्हणून घराच्या बाहेर काढलं. घराबाहेर काढल्यानंतर जायचं कुठे म्हणून त्या एका ठिकाणी जाऊन राहिल्या, म्हणजे अशाच ठिकाणी पडक्या बिडक्या घरामध्ये. आणि मग लोकांनी पाहिलं या बाई अशा घराच्या बाहेर येऊन राहिलेल्या आहेत. त्यांनी कुणाला काही सांगितलं नाही, तशाच राहिल्या, कुणाकडे काही मागितलं नाही. पण आसपासच्या लोकांच्या लक्षात येऊन काहीतरी हे घ्या ते घ्या, अन्न घ्या, अमुक करा तमुक करा. त्या म्हणाल्या आता घर सुटलं, माझं अन्न पण सुटलं, आता मला काही नको. हळूहळू त्यांची साधना त्यांनी वाढवली आणि त्यांनी आपल्या साधनेतून आपलं त्याच ठिकाणी ज्या रस्त्यावरती त्या येऊन एका उघड्या वागड्या स्थानावर राहिल्या होत्या तिथेच आज अमरावतीमध्ये त्यांचं गोपालकृष्णाचं मंदिर उभं आहे. अप्रतिम मंदिर आहे. मूर्ती इतकी सुंदर आहे आणि रोज त्या मूर्तीला इतका सुंदर पोशाख, इतकी सुंदर त्याचे सकाळपासून रात्रीपर्यंतचे फार सुंदर फुलांचं म्हणजे शरीरावरती वेगवेगळ्या पोशाखांचं असं एक मोठं सुंदर मनोहारी दृश्य आहे. आणि त्या तिथेच राहिल्या, त्या जागेवरून कुठे हलल्या नाहीत. आणि आयुष्यात त्यांनी फक्त वऱ्याचे तांदूळ आणि आमटीशिवाय एक वेळा दुसरं काही खाल्लं. दुसऱ्या वेळा भोजन, केवढं नियंत्रण आहे शरीरावर. म्हणाले असे हे निराहारी लोक आहेत. आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितलं आमच्या अयंगारांच्या ठिकाणी की संबंध आयुष्यभर फक्त दूध आणि फळावर राहिलेले, वयाच्या 20व्या-22व्या वर्षापासून अखंड जे भोजन नाहीच, फक्त दूध आणि फळं, अशी निराहार राहणारी आणि नियताहार मिताहार आणि मोठा तोलून प्राणान प्राणेषु जुह्वती, प्राणांनी प्राणाचा त्या ठिकाणी प्राणांना प्राणांच्या ठिकाणीच त्याचा होम करतात. सर्वे पेते यज्ञविदो, हे असे सगळेच जण जे यज्ञ खऱ्या अर्थाने यज्ञ जाणणारे आहेत. आणि म्हणून यज्ञ क्षपित कल्मषाः, असे हे पुरुष जसे यज्ञ जाणणारे आहेत तसं यज्ञाने ज्यांच्या पापांचा नाश नक्की होतो तेच खरे यज्ञ जाणणार. आम्ही म्हणू आम्ही यज्ञ करतो,
पण आमच्या पापांचा नाश होणार आहे का? कारण आम्ही तितके उत्कट असले पाहिजे. म्हणून ते सांगतात की प्राणान प्राणेषु जुह्वती एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे. म्हणाले वज्रासनामध्ये बसून योगक्रमाचा अभ्यास करत म्हणाले पुढे निघून जाणारे, सर्वाहार संयमे सर्व आहारावरती संयम करणारे, प्राणी प्राणू संभ्रमे हवन करती. म्हणजे प्राणाच्या ठिकाणी प्राणाचा संयोग करून त्या ठिकाणी हवन करतात. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ वाळण केले. अशा प्रकारे हे मोक्ष काम सकळ, हे मोक्ष प्राप्त करून देणारे, मोक्षाला प्राप्त होणारे सगळे समस्त हे यजनशील, हे सगळे यजनशील आहेत. आमच्या घरी आमच्या मोठी माणसं, अहो सकाळी वेळेवर उठावं, 6 म्हणजे 6ला उठावं, सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने काय होतं? ते सकाळी लवकर आंघोळ केली म्हणजेच काय होतं? आंघोळ करूनच खाल्लं पाहिजे, त्यांनी काय फरक पडतो? हे जे बोलणं आहे आपलं, आपण सगळे त्यांना वाकडं लावत राहतो किंवा त्यांच्या विरुद्ध उभे राहतो. हा जो एक नियंत्रणाचा भाग आहे, हा यज्ञच आहे की हे असं झालं पाहिजे, असं राहिलं पाहिजे. 12:30 वाजता जेवणार म्हणजे जेवणार. त्या पोटातल्या वैश्वानराला आहुती आहे 12:30 वाजता, की तो देणारच, त्याला मागे पुढे करणार नाही. त्याच्यामध्ये हा फारच वेळेचा कटाक्ष आहे, बाबा यांचं काही बरं नाही, चालत नाही, यांचं अगदीच कठीण आहे, असं नाही. तो नियम सांभाळणार आहे. आणि म्हणून जीही यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले, त्यांनी त्या मनोमलाचं क्षालन केलं आहे. जया अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता. ज्यांनी आपल्या ठिकाणची अविद्या म्हणजे ज्या अज्ञानामधून आम्ही जन्माला आलो आहोत ते अज्ञान ज्यांनी पूर्णपणे दूर केलं, जाळीली, ते उरले निज स्वभावता. जे स्वरूपामध्ये शिल्लक राहिले, जेथ अग्नी आणि होता उरेची ना. तिथे अग्नी आहे आणि अग्नीमध्ये समर्पण करायचं आहे, हे द्वैत आता उरतच नाही, सगळं एकच होऊन जातं. जेथ यजिताचा कामू पुरे. जो यजन करायला बसलेला यजित म्हणजे जो दीक्षित आहे, त्याच्या ठिकाणी कोणती कामना शिल्लकच राहत नाही. यज्ञीचे विधान सरे. यज्ञाच्या मागे असणारं जे विधिविधान आहे, हे करावं करू नये, विधी निषेध संपून जातं. मागुते जेथून ओसरे क्रिया जात. त्याच्या पुढे तर क्रियाही संपून जाते, अशी सहज स्थिती येते. विचार जेथ न रिगे. आपली कल्पना पण तिथे पोचू शकत नाही की हे काय स्वरूप आहे यज्ञाचं. हे तू जेथ न रिगे, ज्याचं कारण सुद्धा आम्हाला कळू शकत नाही. जे द्वैत दोष संगे सिंपेची ना. कारण त्या ठिकाणी द्वैताचा दोषच शिल्लक राहतो. अद्वैत भावानीच ते ज्ञान घ्यावं लागतं. आणि म्हणून इथे आता हा यज्ञाचा विषय संपला आहे.